मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत रिजॉइनिंगसाठीची प्रोसेस सुरू झालेली आहे। पाहू शकता सातारा जिल्ह्याअंतर्गत रिजॉइनिंग टॅब जी आहे अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे आणि या संदर्भात जिल्हा कौशल्य विकास रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सातारा अंतर्गत जे रिजॉइनिंग टॅब आहे ते आदेश रुजू आदेशसाठीची अधिकृत सूचना जे आदेश आहेत हे निर्गमित करण्यात आली आहेत आणि अशाच पद्धतीचा जो आदेश आहे सूचना अधिकृत संकेतस्थळावरून रिजॉइनिंगची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठीची टॅब ही प्रत्येक जिल्हानिहाय जारी केली जाणार आहे। तर पाहू शकता यामध्ये ही कालची अपडेट आहे 17 एप्रिलची। यानुसार सर्व कार्यालय प्रमुख सर्व शासकीय कार्यालय सातारा जिल्हा त्याचबरोबर माननीय व्यवस्थापक HR खासगी आस्थापना सातारा जिल्ह्यासाठीचा विषय पाहू शकता। मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या प्रशिक्षणार्थ्यांची आधार व आवश्यक कागदपत्रे पडताळणी करून 5 महिन्यासाठीची पुनर्नियुक्ती करण्याबाबत यामध्ये पाहू शकता कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता विभागाच्या शासन निर्णय क्रमांक संदर्भ आहे यामध्ये देण्यात आला आहे। इथेही पाहू शकता ही डिटेलची माहिती या अगोदर सुद्धा जारी करण्यात आली होती। अत्यंत महत्त्वाची माहिती काय आहे पाहू शकता यामध्ये 5 महिन्याच्या कालावधीसाठी यामध्ये पाहू शकता 5 महिन्याच्या या कालावधीसाठी नव्याने लाभ घेण्यास इच्छुक उमेदवारांची आधार पडताळणी करणं आवश्यक आहे। जी तुम्ही केली असेल अधिकृत संकेतस्थळावर कशी करायची आहे याबद्दल आपण डिटेलमध्ये व्हिडिओ सेशन या अगोदर सुद्धा केले आहेत। त्याचबरोबर कागदपत्र कशी अपलोड करायची आहे हे सुद्धा सांगितलेलं आहे। तर यानंतर पाहू शकता प्रत्येक प्रशिक्षणार्थी यांची नोंदणी आधार पडताळणी आधार व्हेरीफाय होणं आवश्यक आहे। आधार सीडेट DBT होणार आहे त्यामुळे पाहू शकता सर्व प्रशिक्षणार्थ्यांनी बँक खाते आधार सेटिंग करून घेणं आवश्यक आहे। आता ही पूर्ण प्रोसेस कशी करायची आहे याची माहिती पुन्हा एकदा सांगण्यात आली आहे आणि ज्यांचं झालेलं आहे पाहू शकता संदर्भ क्रमांक 3 नुसार ज्या प्रशिक्षणार्थी यांचा कालावधी 5 महिने ऑटो 11 महिन्याचा करण्यात आला आहे त्यांना आस्थापनेमध्ये पुन्हा रुजू करून घ्यावे। महत्त्वाचं आहे यामध्ये पाहू शकता शासन निर्णय दिनांकापर्यंतचे प्रशिक्षण पूर्ण केलेल्या प्रशिक्षणार्थी यांना पाहू शकता इंटर्न रिजॉइनिंग बाबतचा टॅब आस्थापनेच्या लॉग इनमध्ये उपलब्ध करून देण्यात येत आहे। CMY KPY या पोर्टलवर ऑनलाईन पद्धतीने उमेदवारांना रिजॉइनिंग करून घेण्याची जबाबदारी ही आपल्या आस्थापनेची राहील आणि पाहू शकता ज्या आस्थापना योजनेअंतर्गत प्रशिक्षणार्थी घेण्यास इच्छुक आहेत त्या आस्थापनांची शासन निर्णयानुसार कार्यप्रशिक्षणार्थी सामावून घेण्याची क्षमता आवश्यक कागदपत्र आता हे आस्थापनांसाठीचं आहे। आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट ही आहे की रिजॉइनिंगचा टॅब पाहू शकता इथं स्पष्ट नमूद करण्यात आलं आहे। इंटर्न रिजॉइनिंगचा टॅब जो आहे हा आस्थापनेच्या लॉग इन ID वर उपलब्ध करून देण्यात येत आहे। ज्या उमेदवारांचे 6 महिने पूर्ण झालेत त्यांना 5 महिन्यासाठी रिजॉइनिंगसाठी इच्छुक असतील तर त्यांची रिजॉइनिंग प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी। म्हणजे पाहू शकता आदेश निर्गमित झाले आहेत। आता कुठल्याही प्रकारचा अडथळा नाही आहे। पाहू शकता लगेचच रिजॉइनिंग प्रक्रिया ही त्यांना दिली पाहिजे त्यांना आदेश हे देण्यात आले पाहिजेत। पाहू शकता मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणासाठी यापूर्वी रुजू झालेल्या यापुढे नव्याने रुजू होणाऱ्या उमेदवारांना तो संबंधित आस्थापनेत आता ही याची जी कागदपत्र आहेत पाहू शकता रुजू आदेशचा जो तुम्हाला नमुना या अगोदर सुद्धा सांगण्यात आला होता तो ऑटो जनरेट होईल। तो ऑटो जनरेट त्याची प्रिंट काढून तुम्हाला दिली जाईल त्याच्यावर सही करायची आहे। प्रतिज्ञापत्र आहे तुमचा रुजू आदेश आहे त्याचबरोबर आस्थापनेचं प्रतिज्ञापत्र हे सगळे त्याच्यावर तुम्हाला सही करायची आहे आणि कार्यालयामध्ये सबमिट करायचं आहे आणि सबमिट केल्यानंतर 15 दिवसांच्या आत आस्थापनाला तुमचे जे कागदपत्र आहेत सगळे कागदपत्र जेवढे प्रशिक्षणार्थी रुजू असतील तेवढ्या सगळ्यांचे कागदपत्र हे त्या ठिकाणी आस्थापनामध्ये म्हणजेच जिल्हा रोजगार कार्यालय जे आहे जिल्ह्याच्या ठिकाणी हे ते सबमिट करायचे आहेत 15 दिवसांच्या आत। कारण 15 दिवसामध्ये ते अप्रूव्हल होणं आवश्यक आहे त्यासाठी 15 दिवसांच्या आत रुजू झाल्याच्या नंतर 15 दिवसांच्या आत ते सबमिट करणं आवश्यक आहे। अशा पद्धतीने ही पूर्ण प्रक्रिया जी आहे ही ऑनलाईन पद्धतीने करण्यात आली आहे। त्यानंतर पुन्हा म्हटलंय काय पाहू शकता जिल्ह्याचे सहाय्यक आयुक्त जिल्हा कौशल्य विकास रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांच्याशी 30 एप्रिल 2025 पर्यंत संपर्क साधून आवश्यक ती तपासणी करणं आवश्यक आहे। तसेच जी कार्यालय आस्थापना प्रशिक्षणार्थी पुढील 5 महिन्याच्या पुनर्नियुक्ती प्रशिक्षणास इच्छुक नसतील त्यांना प्रशिक्षणार्थी नावासह तसेच लेखी हमीपत्र सहकारण या कार्यालयास सादर करणे आवश्यक आहे। जे इच्छुक नाही आहेत ते काय इच्छुक नाही आहेत याबद्दलची माहिती सुद्धा कारणामध्ये त्यांचे लेखी हमीपत्र त्यांना देणं आवश्यक आहे। त्याचबरोबर पाहू शकता हे जे सातारा जिल्ह्यासाठीचे संपर्क क्रमांक देण्यात आले आहेत
काही तुम्हाला प्रॉब्लेम असल्यास, शंका असल्यास त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. याची लिंक PDF आहे, टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध आहे, चेक केले जाऊ शकते. अशा पद्धतीने पाहू शकता. सहपत्रामध्ये इथे खालती काही नमूद करण्यात आलं आहे, ते सुद्धा महत्त्वाचं आहे. उमेदवारांचा रुजू अहवाल, आस्थापना आणि प्रशिक्षणार्थ्यांचा प्रतिज्ञापत्र नमुना सुद्धा उपलब्ध आहे. तो त्या पद्धतीने फिलआउट करून तुम्हाला सबमिट करायचा आहे. फक्त 3च कागदपत्र लागणार आहेत. तुमचा रुजू आदेश असेल, त्याचबरोबर तुमचं प्रतिज्ञापत्र, आस्थापनेचे प्रतिज्ञापत्र हे तुम्हाला सबमिट करायचं आहे. सातारा जिल्ह्यासाठीची ही अपडेट आली असेल तरी सगळ्या जिल्ह्यांसाठी जो रिजॉईनिंगचा टॅब आहे इंटर्न सेक्शनमध्ये, त्यांच्या आस्थापना सेक्शन, एम्प्लॉयर लॉग इनचा जो ऑप्शन आहे त्यांच्या सेक्शनमध्ये उपलब्ध करून देण्यात आला आहे आणि त्याद्वारे लॉग इन केलं जाऊ शकतं. या संदर्भात, या योजनेसंदर्भात अशाच सगळ्या महत्त्वाच्या अपडेट्स मिळवण्यासाठीच नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.